हाय मैत्रिणींनो, कशा आहात? मस्त मजेत ना? तर चला, मी तुम्हाला आज अशा छानशा एका मन प्रसन्न होईल अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे. सकाळी शिरवा तुझी वाजली रे सकाळी शिरवा. तर ह्याची चाललेत गाणी म्हणत म्हणत एन्जॉय करायचं काम. आणि ह्या ठिकाणी ना मी आय थिंक दुसऱ्यांदा चाललेली आहे. म्हणजे आमच्या गावापासून रोज येणं जाणं राहतं ह्या रूटला. म्हणजे गावी जायचं असेल तर रोज येणं जाणं राहतं. माहेरी म्हणा किंवा सासरी म्हणा, तर आम्ही कायम ह्या रस्त्याने जातो. पण कधीच तिकडे जायचं होत नाही. म्हणजे माहीत आहे बरं का, पण असं 2 मिनिटाच्या आत वळणावरच आहे. तरी जाणं म्हणजे शक्य तर असतं, पण असं मनात कधी येतच नाही की जावं, असं होतच नाही. पण काल अचानकच का मनात आलं काय माहीत, कारण काल शनिवारी आम्ही जेवायला असेच बसलो होतो संध्याकाळी आणि असाच विषय निघाला आणि आमच्या मनात आला आपण जाऊ. आणि हे पण म्हटले काहीही झालं तरी उद्या जायचं म्हणजे जायचं. म्हणजे रविवारची सगळी पेंडिंग कामं आम्ही करत असतो, पण तरी ते म्हटले सगळी कामं बाजूला ठेवू आणि आपण पहिला जाऊ, असं आमचं ठरलं. आणि हा रविवारचाच दिवस होता आणि आम्ही चाललो होतो. आणि खरंच असं म्हणजे आपण म्हणतो ना, जेव्हा देव बोलवेल तेव्हाच आपण जातो, असंच काहीसं झालं होतं. आणि अचानकच मनात आलं आणि आम्ही जायचं ठरवलं होतं. आणि हा निव्वळ योगायोग म्हणावा की देवाचंच बोलवणं होतं, हे खरंच सांगता येत नाही बरं का. खरंच देवाची लीला किती अपरंपार असते ना. म्हणजे रोज आमचं ह्या रस्त्यानं येणं जाणं असूनसुद्धा कधीच आम्हाला असं जायचं म्हणजे झालंच नाही. आणि हे नाव बघू शकताय आम्ही कुठं आलेलो तू काय करतो का? हे घर वाटतं हो. काकी होती तो. ताशा आपण मालकरी असतो आणि एक आता चालतो नको काढू. फोटो नाही काढत आहे, व्हिडिओ आहे. काय आम्ही ना स्वामी समर्थ केंद्र दिंडोरी इथे आलो होतो. जवळपास हे सगळ्यांनाच माहीत असेल बरं का, कारण जे स्वामींची सेवा करतात किंवा स्वामींचे भक्त आहेत त्यांना हे माहीत आहे, कारण तेवढं हे प्रसिद्ध पण आहे स्वामी समर्थ प्रधान सेवा केंद्र. आणि ते चाललं होतं आमचं थोडंसं फोटोशूट. आणि मी तिथून ना एक अशी सुंदरशी मूर्ती आणली होती स्वामी समर्थांची. आणि किती छान मूर्ती आहे बघा ना, बघूनच मनाला किती भावून जाते ना. आणि छोटीशी मूर्ती आहे आणि मला घ्यायचीच होती ही मूर्ती. किती सुंदर वाटते ना मूर्ती. तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यावर नक्की सांगा बरं का. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. त्या दिवशी आम्ही 12-12:30पर्यंत घरी आलो होतो. ते गेले होते त्यांच्या कामानिमित्त बाहेर. आणि आम्ही थोडासा नाश्ता केल्यामुळे काही भूकच नसल्याने जे स्वयंपाकही काही बनवलाच नाही. दुपारी 3-3:30च्या दरम्यान आम्ही जेवलो. म्हणजे 4-5 पोळ्या केल्या आणि थोडीशी भाजी केली आणि 3-3:30च्या दरम्यान जेवलो. आणि तिथून फक्त आरामच आराम होता. आणि दुसऱ्या दिवशी मी सगळं मुलांचे डबे बिबे दिले. मुलं शाळेला गेले होते आणि हे पण त्यांच्या ड्युटीला गेले होते. आणि त्यामुळे म्हटलं चला घरातलं काहीतरी काम करून घेऊ. इकडे ना धुळीचा खूपच प्रॉब्लेम आहे बरं का. म्हणजे इतकी धूळ येते ना, डेली म्हणजे धूळ येतेच येते. आणि रोज तरी किती आवरायचा असाही प्रश्न होऊन जातो. मला आय थिंक वाटलं होतं म्हणजे भांडेच धुवून काढावेत सगळे, पण तरी काय झालं असतं माहिती आहे का, रोजचीच धूळ असल्यामुळे परत धूळ घरात आलीच असती. आणि आमच्या इकडे काय प्रॉब्लेम आहे, शेजारी बिल्डिंगचं काम सुरू असल्यामुळे तिथून रोज सिमेंटचा वगैरे कचरा वरून खाली फेकतात आणि ती पूर्ण धूळ घरात येते. आणि सगळ्या भांड्यांवर असा थरच्या थर बसलेला असतो धुळीचा. आणि मी रोज तरी होत नाही, पण 2-3 दिवसातनं पुसून काढते. आता भांडे क्लीन करायचे, धुवूनच काढायचं असं चाललं होतं, पण म्हटलं रोजच धूळ येते आणि आता सध्या पण जरी धुवून काढले तरी धूळ येऊनच बसणार. म्हणून म्हटलं जाऊ दे, जोपर्यंत हवा कमी होत नाही आणि थंडी संपत नाही तोपर्यंत असंच पुसून घ्यायचे आणि नंतर मग सगळेच क्लीन करून ठेवून द्यायचे, असं चाललं होतं विचार. पण सध्यापुरतं तर मला ही अशीच कामं करावी लागणार आहेत. आणि तुम्ही बघितलंच असेल डब्यांच्या झाकणावर किती धूळ बसलेली आहे. तुम्हाला दिसली का नाही ते काही माहीत नाही, पण मी दाखवण्याचा तरी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हटलं चला अशी झाकणं पुसून घेऊ.
सध्या तरी मनाला तरी थोडंफार बरं वाटेल ती, कारण धूळ बघितली ना खूप म्हणजे कशातच मन लागत नाही बरं का. म्हणजे जरी आपण किती क्लीन केलं तरी ती धूळ बघितली ना असं वाटतच नाही घरात क्लीन म्हणजे स्वच्छता आहे असं. आणि आता हे तरी करावंच लागणार आहे मला भांड्यांचं कधीतरी काम, पण सध्यापुरतं तरी छोटासा पर्याय म्हणून मी असं पुसून घेत आहे. रोजच्या वापरातील भांडे तर क्लीन असतातच, कारण ती रोजची वापरली गेल्यामुळं रोज धुतली जातात. पण जे जास्त वापरात नसतात त्याच्यावर तर पूर्ण धुळीचा थरच तयार होतो. आणि असं वाटतं की घरात किती धूळ आहे, आणि वापरातली ही भांडी आपल्याला असं वाटतं की ती धुळीनंच भरलेली आहे असा समज होऊन जातो. आता सध्या तरी पुसून घ्यायचं चाललेलं आहे, आणि करा व्हिडिओ कंटिन्यू. आता ह्या फ्रीजवर पण इतकं पसारा आणून ठेवतात. सगळ्याच वस्तू म्हणजे सगळेच ज्यांना जे सापडेल ते इथं फ्रीजवरच आणून ठेवतं. त्यात मी पण आहेच बरं का. म्हणजे आपण ॲट ए टाईम जिथल्या तिथं वस्तू ठेवले ना एवढा पसारा होत नाही. पण ना घाई गडबडीत कधी कधी मुलं सांगतात हे काय कुठं आहे, हे कुठं ठेवू, मग आपण घेतो आणि सहज फ्रीजवर ठेवून देतो. आणि इथं बघताय फ्रीजवर ही किती धूळ बसलेली आहे. ह्या कवरवर खूप धूळ बसलेली आहे. आता धुवायला काढायचं म्हटलं तर पूर्ण त्यातलाच पसारा काढावा लागेल, म्हणून म्हटलं जाऊ दे आता आजच्या दिवस पुसूनच घेऊ, नेक्स्ट टाईम धुता येईल, आणि म्हणून मी इथं पुसूनच घेत आहे. आणि हे कॅलेंडरचंही कधीच लक्षात राहत नाही बरं का, मंथ बदलायचं. आणि आता पुसता पुसता लक्षात आलं. जवळजवळ 2-3 महिन्यापासून ते तसंच पडलं होतं, कारण त्याच्याकडे कधी लक्षच जात नाही. बाहेरचा कॅलेंडर वापरत असल्यामुळे इथं किचनमध्ये शक्यतो लक्ष जातच नाही बरं का. आणि आता मी त्या कॅलेंडरचाही महिना बदलून घेतलेला आहे. आता ही तुम्ही बकेट बघताय, फळं ठेवायची आहे बरं का ही बकेट, पण त्याचा वापर कधीच फळं ठेवण्यासाठी होत नाही. अशाच काहीतरी वस्तू त्यात असतात. आणि ही ना मी गुजरातमध्ये फिरायला गेली होती, उनई म्हणून असं आहे एक ठिकाण, तिकडे गेली होती, तिथून आणलं होतं. आणि त्यांना खूप आवडला होता हा शेप, आणि मला दुसरा आवडला होता चौकोनी असं काहीतरी टाईप होतं त्याचा, पण त्यांना हा शेप खूप आवडला होता, मग मी हाच घेतला त्यांच्या चॉईसनुसार. आणि छान वाटते ना. तुम्हाला आवडलं का मला नक्की सांगा. आणि आता किचन तरी पुसून झालं होतं, भांडे वगैरे. आणि दुपारची आपली कामं म्हणजे उद्याच्या डब्याची चिंता असतेच, उद्याच्या भाजीची चिंता असतेच. मग काल बाजारातून संध्याकाळी भाजी आणली होती. काल तर काही निवडायची झालीच नव्हती, आणून फक्त बाजारात ठेवला होता. आणि घरातलं आवरून झालं होतं, आणि मला फरशी पुसायची होती इथं, पण म्हटलं आता आणि भाजीचं परत खराब होणार, मग आधी भाजी निवडून घेऊ आणि मग फरशी पुसू, असा विचार करून भाजी निवडायला बसली होती इथं मी. आणि इथं वेद पण शाळेतून आला होता, आणि त्याचं चाललं होतं टी व्ही बघायचं काम, आणि इकडं काही सांगतो काही बघतो असं चाललं होतं. आणि त्या मीही टी व्ही बघत बघत त्याचं कार्टून एन्जॉय करत करत भाजी पटपट निवडून घेत होती. म्हणजे आपल्या लेडीजांचं किती दिवसभराचं म्हणजे कामाचं शेड्यूल असतं ना, म्हणजे हे करायचं आहे ते करायचं आहे, सतत डोक्यात विचार सुरूच असतात. आणि नाही केले तरी ते कामं किती पेंडिंग पडून जातात ना, मग ते आपल्या डोक्याला परत टेन्शन होऊन जातं, बापरे अजून किती कामं पडलेली आहेत. उद्याच्या भाजीचं प्लॅनिंग आदल्या दिवशीच करून ठेवलं ना, दुसऱ्या दिवशी पटपट कामं आवरली जातात. म्हणजे प्लॅनिंग केलं असलं की टेन्शन राहत नाही भाजी काय करायची, काय केली पाहिजे. आणि अगोदरच प्लॅनिंग करून ठेवली नाही उद्या डब्यांना ही भाजी बनवायची आहे, आणि पटकन उरकलं जातं बरं का मग, आणि टेन्शनही राहत नाही उद्याच्या डब्यांचं. आणि ॲट ए टाईम करायचं म्हटलं तरी काही सुचतही नाही भाजी. आणि आता इथे तर माझी छानपैकी अशी भाजी निवडून झालेली आहे. आता या भाज्यांची देठांपासून मला कंपोस्ट बनवायचं आहे. म्हणजे मागे पण मी 2-3 वेळा बनवलेलं आहे, पण मला म्हणावं तसं असं कंपोस्ट बनवता येतच नाही, म्हणजे बनलंच नाही. आणि मी ट्राय केलं होतं, म्हणजे यूट्यूबला 2-3 वेळा बघितलं होतं कसं बनवतात, म्हणजे बनलं होतं, पण असं पूर्ण मोकळं असं सुटसुटीत झालंच नव्हतं, असं चिखलसारखंच होऊन जायचं. काय प्रॉब्लेम आहे ते मला आजपर्यंत तर काही कळलंच नाही, तरी मी बनवायचं काही सोडत नाही. आणि नाहीच बनलं तर मी काय करते, झाडांच्या तळाशी टाकून देते, आणि त्याच्यावर परत माती टाकून झाडं लावून देते, तरी झाडं छान ग्रोथ होतात. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटू. बाय.